जालन्यात राज ठाकरे यांच्या ताफ्यावर सुपारी फेकल्याचा मनसेकडून निषेध। चेंबूरमध्ये उद्धव ठाकरेंच्या विरोधात घोषणाबाजी। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून ठाणे नाशिक महामार्गाची पाहणी। गणेशोत्सवाच्या आधी खड्डे बुजवा, मुख्यमंत्री शिंदेंचे अधिकाऱ्यांना आदेश। अमित शहा पुन्हा 3 दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर। 16, 17 आणि 18 ऑगस्टला अमित शहांचा महाराष्ट्र दौरा। जुन्नरमध्ये शरद पवार शिंदेंना धक्का देण्याच्या तयारीत। जुन्नरचे माजी आमदार शरद सोनावणेंनी घेतली जयंत पाटलांची भेट। नाशिकात अजित पवारांच्या भाषणादरम्यान एक मराठा लाख मराठाच्या घोषणा। नजीकच्या बाजार समितीच्या कार्यालयातून घोषणाबाजी। पोलीस येण्यापूर्वीच घोषणा देणारा फरार। पुण्याचे माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांची पूजा खेडकर विरोधात राष्ट्रपतींकडे तक्रार। राष्ट्रपती भवनाच्या कारवाईच्या सूचना। समृद्धी महामार्गावरील इगतपुरी ते कसारा 8 किलोमीटरचा बोगदा पूर्ण। देशातील सर्वात रुंद असणार बोगदा 10 मिनिटांमध्ये इगतपुरी ते ठाणे गाठता येणार। नवी मुंबईतील सिवूडच्या भाविका मोरेची हत्या करून आत्महत्या करणाऱ्या स्वास्तिक पाटीलचा मृतदेह सापडला। गणेशपुरी जेट्टी खाडी लगत आढळला मृतदेह। ताडोबा जंगल सफारी दरम्यान बोलेरो बफर झोन मध्ये वाघ आणि कोब्रा आमने सामने। तब्बल अर्धा तास नजरानजर। नवी मुंबईकरांना मालमत्ता करमाफी मिळणार। 500 चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता करमाफी देण्याचा निर्णय। नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटलांचं नाव द्या। शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार रवींद्र वायकर यांची लोकसभेत मागणी। रत्नागिरी आणि चिपी विमानतळाच्या विकासाचा मुद्दाही मांडला। पुण्यात शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर मोर्चा। पिकांच्या हमीभावासह इतर मागण्यांसाठी भारतीय जवान किसान पार्टी आणि शेतकरी संघटना आक्रमक। बार्टीच्या विद्यार्थ्यांचा आत्मदहनाचा प्रयत्न। पुण्यातील बार्टी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर स्वतःला पेटवलं। शिर्डी विमानतळाला काकडी ग्रामपंचायतीनं बजावली थकबाकी वसुलीसाठी नोटीस। 8.5 कोटींची थकबाकी कर मिळत नसल्यामुळे ग्रामविकासावर अंकुश।